नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय सर्कल हा लेसन इयत्ता 10वीच्या मुलांसाठी आणि सर्कल या लेसनचा आजचं लेक्चर नंबर 5 आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला 10वीचे जे बाकीचे लेसन आपण अपलोड केलेले आहेत ते बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 3.2 बघणार आहे। कालचं जे लेक्चर होतं त्यातच आपण बघितलं थेरम ऑफ टचिंग सर्कल्स बघितलं आणि त्याच्याशीच रिलेटेड आज आपण काय बघणार आहे प्रॅक्टिस सेट बघणार आहे। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन। आता बघा फर्स्ट क्वेश्चन आपला काय आहे, two circles having radii 3.5 सेंटीमीटर and 4.8 सेंटीमीटर। रेडाई म्हणजे काय, ज्या वेळेला एक रेडियस असते, एका सर्कलची रेडियस असते त्यावेळेला आपण रेडियस असं म्हणतो। ज्या वेळेला दोन किंवा दोन पेक्षा जास्त सर्कलची रेडियस आपल्याला दिली जाते त्यावेळेला आपण काय म्हणतो रेडाई ऑफ दी सर्कल असं म्हणतो। each other and internally, ठीक आहे, म्हणजे दोन सर्कल असे आहेत जे काय होतात आपले तर इंटरनली टच होतात। ठीक आहे, आता इंटरनली टच झाल्यानंतर इथं बघा जो फर्स्ट सर्कल आहे त्याची रेडियस म्हणजे इथं बघा लेट R1 म्हणजे जो फर्स्ट सर्कल आहे त्याची रेडियस काय घेतली आपण तर 3.5 घेतली आणि दुसरा सर्कल आहे त्याची रेडियस काय दिलेली आहे इथं 4.8 दिलेली आहे। म्हणजे हा एक फर्स्ट सर्कल A घेतला आणि इथं B घेतला तर इथून इथपर्यंतची रेडियस आहे ती किती आहे 4.8 आहे आणि इथून इथपर्यंतची रेडियस आहे ती काय आहे आपली 3.5 आहे। आता सर्कल काय झालेले आहेत बघा तर इंटरनली टच झालेले आहेत बरोबर। आता फाइंड काय करायचंय फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय तर लेंथ ऑफ AB म्हणजे दोन सेंटर मधलं जे अंतर आहे ते आपल्याला काढायचं आहे। आता या ठिकाणी बघा रेडियस दिलेले आहेत आपल्याला R1 आणि R2 बरोबर। फर्स्ट लिहून घ्या लेट काय सांगितलेलं आहे सर्कल्स टचेस इंटरनली, ठीक आहे। इंटरनली टच करल्यामुळं इथं काय होणार आहे वी फाइंड द सेंटर डिस्टन्स, म्हणजे सेंटर मधलं जेव्हा डिस्टन्स फाइंड करतो त्यावेळेला आपल्याला काय करायला लागेल तर दोन्ही सर्कल मधला जो डिफरन्स आहे तो फाइंड करायला लागेल। पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा तर हे तिन्ही पॉइंट एकाच लाईन वरचे आहेत हे आपल्याला सांगावं लागेल। ते कसं सांगणार ते आपण लिहून घेऊया। म्हणजेच काय सांगणार बाय द थेरम ऑफ काय आपला टचिंग सर्कल्स, ठीक आहे। काय सांगतो बघा टचिंग सर्कल द सेंटर्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन लाईन, ऑन सेम लाईन म्हणला तरी चालेल, ठीक आहे। म्हणजेच हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत एकाच लाईन वरचे तीन पॉइंट्स आहेत। देअरफॉर वी फाइंड द डिफरन्स काय असणार आहे डिफरन्स तर डिफरन्स इज इक्वल्स टू बिगेस्ट सर्कल कुठचं हे किती आहे रेडाई किती आहे आपली R2 मायनस R1। आता R2 किती आहे बघा आपलं तर 4.8 आहे मायनस 3.5। आता तुम्हाला डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करता येत नसेल तर आपलं गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये आपण दशांश अपूर्णांक किंवा दशांश जे पॉइंट्स असतात डेसिमल फ्रॅक्शन्स त्यांची सबस्ट्रॅक्शन ऍडिशन कशी करायची याचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत। डिटेल मध्ये व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता। तर यामध्ये घेताना आपल्याला काय करायचंय तर पॉइंटच्या खाली पॉइंट्स घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचे सबस्ट्रॅक्शन करायचे। आता 8 मधून 5 गेले 3 राहिले आणि 4 मधून 3 गेले 1 राहिले आणि जिथं पॉइंट आहे तिथंच काय करायचं आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। म्हणजेच या सर्कलचे जे डिफरन्स आहे तो किती असणार आहे आपला 1.3 असणार आहे, ह्याचा आन्सर असणार आहे। सेकंड वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा आपल्याला टू सर्कल्स ऑफ रेडाई 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली। मग आता क्वेश्चन होता इंटरनली, आताचा क्वेश्चन आहे आपला एक्सटर्नली बरोबर आहे।
आता यामधून जर लाईन काढली तरी चालेल, नसेल काढली तरी पण चालेल. यामध्ये आपण पॉइंट सी दिला, इथं ए दिला, इथं बी दिलेला आहे आणि हे काय आपले टचिंग सर्कल्स आहेत. आता फर्स्ट जी रेडा आहे ती किती दिलेली आहे आपल्याला 5.5 दिलेली आहे आणि इथली जी रेडा आहे सेकंड वन सर्कलची त्याची किती दिलेली आहे आपल्याला 4.2 दिलेली आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, म्हणजे ए बी आपल्याला आता फाइंड करायचं. इंटरनली टच करतो त्यावेळेला आपण काय करतो डिफरन्स करतो. ज्या वेळेला एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या साइडून हे टच होतं सर्कल त्यावेळेला त्या दोन्ही सर्कलच्या ज्या रेडियस दिलेल्या आहेत त्या दोन्ही रेडियसची काय करणार आहे आपण ऍडिशन केली तरच आपल्याला काय मिळणार आहे ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स फाइंड होणार आहे. बरोबर. आता बघा फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा लेट R1 इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 5.5 दिलेलं आहे आणि R2 इज इक्वल्स टू 4.2. आता R1 म्हणजे रेडियस फर्स्ट रेडियस सेकंड असेही म्हणू शकता. आता काय करणार आहे आपण मगाशी केलं त्या पद्धतीनं बाय द थेरम ऑफ कुठला थेरम होता आपला टचिंग सर्कल्स. काय थेरम होता तर A, C and B आर कोलिनियर पॉइंट्स. हे शॉर्ट्स मध्ये असं लिहिलं तरी चालेल. दॅट्स वाय द डिस्टन्स ऑफ टू सेंटर्स काय असणार आहे बघा डिस्टन्स तर R1 प्लस R2 असणार आहे. आता R1 किती होतं आपलं तर 5.5 होतं. R2 किती असणार आहे आपलं 4.2 असणार आहे. 5 प्लस 2 7 आणि 4 प्लस 5 9 म्हणजेच किती आलेलं आहे आपलं 9.7. हे काय असणार आहे आपलं दोन्ही सर्कल म्हणजे ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे आपलं तर 9.7 सेंटीमीटर असणार आहे. आता जो थर्ड क्वेश्चन आहे तो तुम्हाला इंटरनली सर्कल ड्रॉ करायचे आणि एक्सटर्नलीही करायचे आहेत. तो क्वेश्चन तुम्ही ड्रॉ करा. आपण बघतोय फोर्थ क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आता तुम्ही सोडवणार आहे होमवर्क आणि आता आपण चौथा क्वेश्चन बघतोय. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर P and Q टच इच अदर ऍट R. P आणि Q सेंटर असणारे दोन सर्कल्स यामध्ये दिलेले आहेत जे काय होतात R मध्ये काय होतात टचेस होतात सर्कल दोन. ठीक आहे. अ लाईन पासिंग थ्रू R मीट्स द सर्कल्स ऍट A and B रिस्पेक्टिव्हली. आता बघा R मधून एक अशी लाईन पास केलेली आहे जी P सेंटर असलेल्या सर्कलला A मध्ये आणि Q सेंटर असलेल्या सर्कलला काय होती B मध्ये इंटरसेक्ट होती. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे परत AP हा जॉईन केलेला आहे इकडे काय केलेलं आहे QB हा जॉईन केलेला आहे. आता फर्स्ट जे आहे ते काय प्रूफ करायचे बघा आपल्याला तर सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. आता या ठिकाणी बघा AP आणि QB किंवा BQ हे दोन्ही आपले पॅरलल सेगमेंट आहेत हे आपल्याला काय करायचे प्रूफ करायचे. आता त्यासाठी काय करायला लागेल बघा आपल्याला फर्स्ट तर PA आणि PR ह्या काय आहेत आपल्या रेडियस आहेत आणि रेडियस ह्या काय असतात इक्वल लेंथ मध्ये असतात. त्यामुळे काय होईल जर ज्या दोन ट्रायंगलचे दोन साइड्स इक्वल असतील तर त्याच्या समोरचे अँगल जे असतात ते पण काय असतात इक्वल असतात. का तर आयसोसेलेस ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार. त्याच पद्धतीने इकडे RQ आणि QB जर इक्वल असेल तर R अँगल आणि B अँगल पण काय असणार आहे आपला इक्वल असणार आहे. बरोबर. आता बघा इथला अँगल आणि इथला अँगल हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे आपण मागच्या लेसन मध्ये पण एका बघितले आहे की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे काय असतात इक्वल असतात. आता झालं काय बघा तर हा अँगल ह्याला इक्वल झाला हा अँगल ह्याला इक्वल झाला पण हे दोन अँगल एकमेकांना इक्वल झाले म्हणजेच काय झालं तर A अँगल आणि B अँगल पण काय झाले इक्वल झाले. आता पॅरलल लाईनच्या रूल नुसार जर इथला अँगल आणि इथला अँगल इक्वल असेल तर ते दोन अँगल काय झाले आपले अल्टरनेट अँगल झाले आणि अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स काय असणार आहेत आपल्या पॅरलल लाईन्स असणार आहेत. हेच आपल्याला आता प्रूफ करायचं आहे. आता बघा प्रूफ कसं करणार आहे आपण फर्स्ट लेट. आता इथं बघा P R आणि Q हे आपले काय आहेत कोलिनियर पॉइंट्स आहेत म्हणजेच बघा P डॅश R डॅश काय आपला Q आहे. का तर इथं रिजनला हे नाहीये म्हणून मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहिते रिजन काय आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल. ठीक आहे. आता याच्यामुळे काय झालं बघा हे एकच लाईन वरचे तिन्ही बिंदू आहेत हे आपल्याला स्पष्ट झालं. आता आपल्याला काय करायचंय फर्स्ट हा ट्रायंगल घ्या म्हणजेच काय घेणार आहे इनर ट्रायंगल. कुठला घेतला PAR घेतला तर इथे बघा सेगमेंट PA
कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला PR असणार आहे, बरोबर. म्हणजे हा आणि हा इक्वल लेंथ झाली, बरोबर. का रिजन काय ऑफ द रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे एका सर्कलच्या रेडियस असल्यामुळं त्या दोन्ही रेडियस काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. म्हणून काय झाले बघा, अँगल PAR कॉन्करंट अँगल कुठला असणार आहे PRA नंबर 1 द्यायला. आणि याचं जे रिजन असणार आहे ते काय असणार आहे तर आयसोसेलेस ट्रायंगल्स. आयसोसेलेस म्हणजे आयसो म्हणजे दोन साइड इक्वल असलेल्या ज्या ट्रायंगल असतात त्याचे दोन अँगल्स पण म्हणजे त्याच्या समोरच्या त्या साइडचे अँगल्स पण काय असतात इक्वल असतात, बरोबर. त्याच पद्धतीने ट्रायंगल घेतला आपण RQB घेतला. इन अ ट्रायंगल RQB सेम असणार आहे इथं पण काय असणार आहे बघा QR सेगमेंट QR कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला QB असणार आहे, बरोबर. इथं पण तेच रिजन येणार आहे आपलं रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता दुसरी गोष्ट, जसं इथले अँगल आपण इक्वल दाखवले त्या पद्धतीने हे दोन अँगल पण काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. म्हणून अँगल ऑफ काय अँगल आपला QRB कॉन्करंट अँगल कुठला असणार आहे QBR असणार आहे. इथं कारण नंबर 2 द्यायला आणि ह्याचं पण रिझन काय असणार आहे आयसोसेलेस ट्रायंगल हे तुम्ही इथं लिहू शकता, बरोबर. आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दोन काय आहेत आपले तर व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. देअरफॉर अँगल ऑफ ARP कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला QRB असणार आहे. का रिझन असणार आहे व्हर्टिकली अपोजिट. ठीक आहे. नंबर 3 आता फर्स्ट सेकंड थर्डला आणि थर्ड फोर्थला इक्वल असेल म्हणजे बघा हा अँगल ह्याला इक्वल आहे, हा ह्याला इक्वल आहे, हा ह्याला इक्वल आहे म्हणजे A आणि B अँगल पण काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहे. देअरफॉर अँगल ऑफ PAR कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला QBR. रिझन काय असणार आहे परत एकदा इथं आपलं तर काय आले फ्रॉम फर्स्ट सेकंड आणि थर्ड, बरोबर. त्याच्यावरून काय झालं बघा तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट काय आपला QB. रिझन काय असणार इथं टेस्ट ऑफ अल्टरनेट अँगल. ठीक आहे. हे झालं आपलं फर्स्ट प्रूफ. आता आपल्याला काय प्रूफ करायचंय बघा सेकंड तर ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB म्हणजेच कुठला बघा APR आणि RBQ किंवा BQR हे दोन्ही काय आहेत आपले तर सिमिलर ट्रायंगल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचंय. म्हणजे सेकंड बघा कसं सोडवणार आहे आपण तर यामध्ये बघा आत्ताच आपण काय केलं तर ARP आणि QRB हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर लेट काय घेणार आहे बघा अँगल ऑफ ARP कॉन्करंट अँगल काय असणार आहेत आपले QRB हे काय आहेत आपले व्हर्टिकली अपोजिट. आता टेस्टचं म्हणत असाल सिमिलॅरिटीची तर सिमिलॅरिटी मध्ये जो लेसन आपला झालेला आहे त्यामध्ये टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज हा आपण एक वेगळा टॉपिक म्हणजे एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही बघू शकता सिमिलॅरिटी लेसन मधून. तर इथं बघा हा A आणि हा अँगल इक्वल झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण आताच प्रूफ केलं अँगल A आणि अँगल B पण आपले काय आहेत इक्वल आहेत म्हणजेच काय झाले आपले RAP कॉन्करंट अँगल QBR फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. दॅट्स वाय ट्रायंगल कुठला ट्रायंगल आहे आपला APR सिमिलर ट्रायंगल QBR हे दिलेलं आहे. कशावरून तर AA टेस्ट म्हणजे काय तर दोन अँगल जरी इक्वल असतील तरी पण ते टेस्ट म्हणजे AA अँगल टेस्ट वरून हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत आपले सिमिलर आहेत. आता आपला थर्ड क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा तर फाइंड RQB हे फाइंड करायचंय आपल्याला. आता बघा थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे RQB फाइंड करायचंय. कुठला बघा RQB हा जो आहे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे आणि आपल्याला देताना PAR म्हणजे कुठला बघा PAR हा अँगल जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 35 डिग्री दिलेला आहे.
आता एकंदरीत विचार केला आपण, जे फर्स्ट सेकंड थर्ड इक्वेशन आपण आता तयार केलं होतं त्यावरून विचार केला तर हा अँगल 35 असणार आहे, इथला अँगल 35 असणार आहे, हे दोन अँगल पण काय असणार आहेत आपले 35 असणार आहेत. म्हणजे QRB हा ट्रायंगल यूज करून आपण काय करू शकतो, ट्रायंगलचे सम ऑफ द ऑल अँगल्स काय असतात, ट्रायंगलचे 180 असतात. तो रूल यूज करून आपण काय करू शकतो, अँगल Q फाइंड करू शकतो. म्हणजेच बघा, लेट फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, इथं गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, तर अँगल PAR इज इक्वल्स टू 35 डिग्री दिलेले. बट आता इथं काय होतं बघा, तर PAR इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे आपला QRB अँड दुसरा अँगल असणार आहे आपला इज इक्वल्स टू QBR. हे कशावरून आलं आपलं, फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे जे मगाशी आपण फर्स्ट सेकंड अँड थर्ड इक्वेशन बघितले त्याच्यावरून हे लिहिलेलं आहे. आता इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे आपला QBR, काय असणार आहे बघा, अँगल काय आले आपले, तर QRB प्लस अँगल कुठला असणार आहे QBR प्लस अँगल R कुठला फाइंड करायला सांगितलं, RQB इज इक्वल्स टू 180. बरोबर. आता या ठिकाणी ह्या दोघांच्या व्हॅल्यूज किती आहेत आपल्या, तर 35 डिग्रीज आहेत. बरोबर, त्या इथं आपण सबस्टिट्यूट केल्या, म्हणजे 35 प्लस 35 प्लस अँगल RQB जो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हे 180. आता हा RQB इथंच राहील, हा 180 पण इथंच असणार आहे. 35 प्लस 35 70 प्लस 70 होतात. अपोजिट साइडला, इक्वल साइडच्या अपोजिटला गेल्यानंतर ते काय होणार आहे, -70 होणार आहे. म्हणजेच बघा 0 1 1, म्हणजेच RQB हा जो अँगल आहे तो काय असणार आहे, 110 डिग्री असणार आहे. फिफ्थ वन आणि लास्ट वन क्वेश्चन आपण बघतोय. यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, इन अ फिगर द सर्कल विथ सेंटर A अँड B टचेस इच अदर ऍट E. सेंटर A आणि सेंटर B, बरोबर, हे दोन सर्कल आहेत आपले आणि ते काय होतात, E मध्ये काय होतात, पास होतात, म्हणजे कनेक्ट होतात. बरोबर आहे, म्हणजे ही झाली आपली ड्रॉ द लाईन. ठीक आहे. लाईन L इज अ कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल ऍट C अँड B. लाईन L ही अशी आहे की काय होती, सर्कल C ला आणि इथं D, म्हणजे सेंटर A असलेल्या सर्कलला C मध्ये आणि B असलेल्याला D मध्ये काय होती, टच करते. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट CD. म्हणजे C पासून D पर्यंतची जी लेंथ आहे ती आपल्याला काय करायची, फाइंड करायची आहे. इफ द रेडियस ऑफ द सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर दिलेले आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, डायग्राम ड्रॉ करायला लागेल, म्हणजे कन्स्ट्रक्शन करावं लागेल या डायग्राम मध्ये. आता कन्स्ट्रक्शन करताना आपण फर्स्ट काय करणार आहे बघा, तर C पासून हा A पॉइंट जॉईन केलेला आहे आणि हा B पासून हा D पॉइंट हा काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं A पासून अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आपण याच्यावरती BD वरती, त्याला आपण नाव देऊया EM. आता जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते आपण फक्त काय करणार आहे, राईट करून घेणार आहे. म्हणजेच बघा, लेट काय केलं बघा आपलं, तर A डॅश E डॅश B आर काय आहेत आपले, कोलिनियर पॉइंट्स आहेत. ठीक आहे, किंवा तुम्ही A डॅश E डॅश B लिहिलं तरी हे कोलिनियर पॉइंट्स लिहायची गरज नाही. त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता, मग थेरम ऑफ द टचिंग सर्कल्स एवढं लिहिलं तरी चालेल. आता बघा कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपलं, तर सेगमेंट AC जोडलेला आहे, सेगमेंट काय केलेलं आहे आपण, AE जोडलेला आहे. त्याच पद्धतीनं सेगमेंट काय केलेलं आहे आपण, BE ड्रॉ केलेला आहे अँड सेगमेंट काय ड्रॉ केलेलं आहे आपण, BD ड्रॉ. ठीक आहे, म्हणजे काय केलं बघा, AE ड्रॉ केला, AC ड्रॉ केला, BE ड्रॉ केला आणि BD पण ड्रॉ केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण काय केलेलं आहे बघा, तर AM सेगमेंट, AM परपेंडिक्युलर सेगमेंट काय आपला, तर BD आहे. ठीक आहे, पण M हा कसा पॉइंट आहे आपला, तर B डॅश M डॅश D, म्हणजे तिन्ही काय आहेत आपले एकाच लाईन वरचे 3 पॉइंट्स आहेत. आता बघा आपल्याला काय दिलेले आहेत, तर रेडियस दिलेले आहेत. बरोबर, पण आता इथं बघा सेगमेंट AE कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला, AC. आणि त्याच पद्धतीनं AE आणि AC किती दिलेले आहे आपल्याला, तर 4 सेंटीमीटर दिलेले आहे. रेडियस किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे हे काय असणार आहे, रिजन काय असणार आहे आपलं, रेडियस ऑफ सेम सर्कल.
देअरफोर इथं काय असणार आहे बघा, सेगमेंट एई इज इक्वल्स टू सेगमेंट एसी इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं 4 सेंटीमीटर असणार आहे. त्याच पद्धतीनं सेगमेंट कुठला आहे बघा आपला, तर बीई कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला, तर बीडी असणार आहे. इथं पण रिजन काय असणार आहे आपलं, तर रेडियस ऑफ सेम सर्कल. बरोबर. तर इथं काय झालं बघा, सेगमेंट बीई इज इक्वल्स टू सेगमेंट बीडी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, तर 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, जर आपल्याला इथली लेंथ किती दिलेली आहे, ही 4 दिलेली आहे, ही 4 दिलेली आहे, ही 6 दिलेली आहे आणि ही टोटल इथून इथपर्यंत किती दिलेली आहे, 6 दिलेली आहे. बरोबर. आता फर्स्ट आपण आपले 3 अँगल बघितले, तर इथला 90 डिग्री आहे, इथला 90 डिग्री आहे. म्हणजेच काय झालं बघा, लेट angle of ACB is equals to 90 degree and also angle of BDC is equals to 90 degree. हे कशावरून, तर टँजंट थेरम. ठीक आहे. त्यामुळे काय होईल बघा, इन अ क्वाड्रिलेटरल, कुठला क्वाड्रिलेटरल घेतला आपण, तर ए एम डी आणि सी घेतला, ए एम डी सी घेतला. तर यामध्ये आपण काय घेतलं बघा, CAM प्लस अँगल AMD प्लस अँगल कुठला आहे बघा, MDC प्लस अँगल DCA इज इक्वल्स टू 360. म्हणजे क्वाड्रिलेटरलच्या सगळ्या अँगलची ऍडिशन ही किती असते आपली, 360 असते. ए अँगल आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती आहे, त्यामुळे CAM तसंच लिहिला. AMP म्हणजे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता त्यामुळे हा 90 आहे. डी अँगल टँजंट थेरम असल्यामुळे 90 आहे. इथला सी अँगल ऑल्सो 90 डिग्री इज इक्वल्स टू 360. म्हणजेच काय झालं बघा, अँगल CAM इज इक्वल्स टू 360 मायनस 90 प्लस 90 प्लस 90 म्हणजे 9 3 27 म्हणजे 270 डिग्री आलेले आहे. बरोबर. आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली, इथं आले 0 7 16 मध्ये 7 गेले, 9 राहिले, 1 दिले, 90 डिग्री राहिले. बरोबर. म्हणजे अँगल जो CAM होता तो किती आलेला आहे आपला, 90 डिग्री आलेला आहे. बरोबर. देअरफोर ईच अँगल काय आला आपला, 90 डिग्री. देअरफोर काय असणार आहे, तर क्वाड्रिलॅटरल AMDC इज अन रेक्टँगल. ठीक आहे. आता हा जर रेक्टँगल असेल तर बघा अपोजिट साइड पण काय असणार आहेत आपल्या, इक्वल असणार आहेत. म्हणजेच काय होईल बघा, तर इथं बघा AC इज इक्वल्स टू DM. म्हणजेच किती झाली बघा, इथली 4 आहे म्हणजे DM पण किती असणार आहे, इथला 4 असणार आहे. आणि इथं बघा CD आणि AM आपल्याला माहिती नाहीत, ते आपल्याला अजून फाइंड करायचे आहेत. बरोबर. आता हे रिजन याचं काय असणार आहे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. आता आपल्याला काय मिळालं, तर DM किती मिळालं, 4 मिळालं. याच्यावरून आपण काय करू शकतो, BM फाइंड करू शकतो. म्हणजेच BM इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा आपलं, तर BD मायनस काय असणार आहे आपलं, BD मायनस DM असणार आहे. ठीक आहे. का, तर हे आपले काय आहेत, आपले B-M-D म्हणजे कोलिनियर पॉइंट्स असल्यामुळे आपण काय करू शकतो, दोघांच्यातून सबस्ट्रॅक्ट करून तिसरा सेगमेंट फाइंड करू शकतो. म्हणजे तिथे आले 6 मायनस 4 म्हणजेच BM इज इक्वल्स टू किती आले आपले बघा, 2 आलेले आहे. आता BM ची लेंथ किती आलेली आपली, 2 आलेली आहे. आणि A पासून B ची लेंथ किती होईल बघा, म्हणजेच BM इज इक्वल्स टू किती आले आपले, BM इज इक्वल्स टू 2 आले. बरोबर. 2 सेंटीमीटर म्हणलं तरी चालेल. त्याच पद्धतीने आपण AB ची लेंथ फाइंड केली तर इथं काय होईल तुमचं, तर AE प्लस BE हे पण काय आहेत आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तिथं झाले आपले 4 प्लस 6 म्हणजेच AB इज इक्वल्स टू किती आले आपले 10 सेंटीमीटर आले. बरोबर. आता बघा हा आपला ट्रायंगल तयार झालेला आहे, इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथं आपण काय करू शकतो, तर हायपोटेनियस थेरम यूज करून फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इन अ ट्रायंगल कुठला घेतला बघा आपण, तर ABM घेतला. अँगल M इज इक्वल्स टू किती आपला 90 डिग्री आहे. म्हणून बाय पायथागोरस थेरम काय असणार आहे बघा, तर आता हा परपेंडिक्युलर असल्यामुळे AB ही काय असणार आहे आपली हायपोटेनियस असणार आहे. म्हणजे AB चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं आपलं, तर BM चा स्क्वेअर प्लस AM चा स्क्वेअर. आता AB किती आहे आपलं 10 म्हणजे तिथं आले 10 चा स्क्वेअर. BM किती आहे आता मगाशीच काढला आपण 2 होता म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस AM चा
स्क्वेअर म्हणजेच काय झाले बघा, am स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 चा स्क्वेअर काय असणार आहे 100 असणार आहे आणि 2 चा स्क्वेअर हा 4 असणार आहे. इथं प्लस होता, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो काय झालेला आहे मायनस झालेला आहे. आता आपण काय करणार आहे तर त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार आहे. आता सबस्ट्रॅक्शन करणार आहे म्हणजेच काय होणार आहे बघा, तर am स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 मायनस 4 म्हणजेच किती आले आपले 6 आले, हे 96 आलेले म्हणजेच am इज इक्वल्स टू, आता 96 म्हणजेच काय असतं तर 16 6 असतं बरोबर. 16 चा स्क्वेअर रूट हा काय असतो 4 असतो, म्हणजे घेताना आपण बाहेर 4 घेतले आणि रूट काय आले 16 सेंटीमीटर, म्हणजे am किती आला बघा आपला तर 16 सेंटीमीटर आला. देअरफॉर आता बघा am इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला CD, काय रिजन काय असणार आहे अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, त्यामुळे काय होईल बघा, तर जेवढे am आहे तेवढंच काय असणार आहे CD असणार आहे, म्हणजे CD इज इक्वल्स टू 4√6 सेंटीमीटर हे आपल्याला काय करायचं होतं फाइंड करायचं होतं. इथं तेच विचारलं होतं, सेगमेंट CD आपल्याला फाइंड करायची आहे लेंथ, आणि सेगमेंट CD ची लेंथ ही काय आलेली आहे 4√6 सेंटीमीटर आलेली आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.